नेसुनी साडी माळून गजरा उभी राहिली गुढी। नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपरिक रूढी। रचल्या रांगोळ्या दारी नटले सारे अंगण, प्रफुल्लित हो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन। यम 24 न्यूजच्या सर्व दर्शकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा। राज्यातील सर्वच पक्ष हे शेतकरी विरोधी असून अद्यापही निर्यात बंदी उठवली नाही। त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला। परंतु राज्यकर्त्यांनी स्वतःची व कार्यकर्त्यांची शिक्षण संस्था, कारखाने, उद्योग समूह उभा करून स्वतःची घरे भरली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन मालाला भाव मिळत नसल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी केले। ते आयतोळे खुर्द येथे शेतकरी संघटनांच्या जाहीर सभेत शिवछत्रपती चौकात बोलत होते। यावेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। रघुनाथदादा पाटील म्हणाले की राजकीय पक्ष हे आपापल्या सोयीनुसार राजकारण करीत असून शेतकरी विरोधी धोरणे आहेत। शेतकरी पेन्शन सन्मान योजना सुरू केली असल्याचे सांगितले, परंतु वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करीत असल्याचे सांगत सरकारने 2 कारखान्यांच्या मधील अंतराची अट रद्द केली नसल्याचे पाटील म्हणाले। यावेळी धनपाल माळी, हनुमंत पाटील यांनी संघटनांच्या माध्यमातून ऊस दूध आंदोलनासह बँकेची वीज वितरणची अन्यायग्रस्त वसुली थांबली, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी लोकांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले। यावेळी सौ अश्विनी पाटील, डॉक्टर मिलिंद पाटील, प्रणव पाटील, सुधीर शेटे, अमोल पाटील, वैभव दायंगडे, कृष्णात पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते। आज लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे। ही निवडणूक 2024 ची शेतकरी प्रश्नावर आली पाहिजे हा आमचा अट्टास आहे। आज जे काही मोदी हटाओ मोदी बचाओ अशा ज्या काही भूमिका चाललेल्या आहेत तर याच्यात आम्हाला रस नाही आहे। लक्षात ठेवा, आज मोदीने सर्व शेतीमालावर निर्यात बंदी घातलेली आहे आणि ही निर्यात बंदी काँग्रेसने केलेल्या कायद्याला धरूनच घातलेली आहे। त्यामुळे शेतीमालावरील निर्यात बंदी हटत नाही, 2 साखर कारखान्यामधील अंतराची अट हटत नाही, तर मग तुम्ही निवडणुका घेता कशाला? हे जे आज 4 उमेदवार तुमच्या समोर यायला लागलेले आहेत त्यातले 2 शिवसेनेचे आहेत, की एक शिंदे गट आणि एक उद्धव ठाकरे गट। अरे पण तुमची भांडणात आम्हाला रस नाही आहे ना। आज जे काही इथं आम्हाला आमचा जो प्रश्न पोटापाण्याचा आहे, जो कर्जाचा आहे, जो विजेचा आहे, तो प्रश्न तुम्ही वारामध्ये त्याला हात सुद्धा लावायला तयार नाही का, ब्रश शब्द उच्चारत नाही या विषयावर, आणि मग तुम्हाला लोकांनी मतं का द्यावी? हे जर का तुम्ही आमचे प्रश्न घेतले तर मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे, की तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे, परंतु तुम्हाला हे घ्यायचं नाही आहे आणि तुम्हाला केवळ उद्योगपतींच्या पैशावर तुमच्या निवडणुका चालल्यात, कारखानदारांच्या पैशावर तुमचं चाललंय, तर हे आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून माझी ही उमेदवारी आहे आणि मी या निवडणुकीमध्ये विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा आता मला मिळायला लागलेला आहे। यम 24 लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा। विशेष बातमी, घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा।